तर ही माझी 15 दिवसाची साय आहे. 2 तास आधीच मी फ्रीजमधून बाहेर काढली आणि रईनं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाणी टाकायच्या अगोदरच आपल्याला रईनं चांगलं फिरून घ्यायचं, म्हणजे घट्टसं होतं. नंतरच त्यामध्ये आपल्याला पाणी किंवा बर्फ घालून घ्यायचं आहे. आता मी हे लोणी रात्रीच काढून घेते. जरा आजीची पद्धत थोडीशी ट्राय करून घेते. आता पूर्वी मिक्सर वगैरे काही नव्हतं. अशाच पद्धतीनं माझी आजी करायची. आता मला मिक्सरमध्ये जर कधी केलं तर भांडे पण आपले खूप पडतील, म्हणून मी एकाच पातेल्यामध्ये आजीची पद्धत थोडीशी ट्राय केली. पाणी टाकायच्या आधी चांगलं फिरून घेतलं, नंतर त्यामध्ये थंड पाणी आणि बर्फ घातला, म्हणजे लोणी पटकन निघतं. आता ही प्रोसिजर करायला मला पण 15 ते 20 मिनिटं गेलेले बरं का, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं काही दाखवलं नाही मी. आता अशा पद्धतीचं ही लोणी निघते हेच मला सांगायचं होतं. आता हे लोणी आहे ना, चांगलं 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता मी व्हिडिओमध्ये एकाच पाण्याने दाखवत आहे, पण हे आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे आंबटपणा असतो ना त्याचा, मग तो राहणार नाही त्याला. आता ज्या कढईत आपण तूप करणार आहे तीच कढईमध्ये त्यात घ्यायचं आणि गॅसवर ठेवायचे, म्हणजे जास्त भांडे पण आपले पडणार नाही. आता हे लोणी मी रात्रीच काढून घेतलं आहे, त्यामुळे माझे खाण्याचं पान आहे ते पण नाही आणि रात्री तुळशीला हात पण नाही लावायचा, म्हणून मी तर कुठलंच पान नाही टाकलं त्यामध्ये. असंच लोण काढलं. मीडियम गॅसवर आपल्याला 15 ते 20 मिनिटं होऊ द्यायचं आहे. मस्त आपलं पिवळं जर घरच्या साईजचं मस्त तूपनं निघालेलं आहे आणि बेरी पण कमी निघाले आहेत. या बेरीमध्ये गूळ आणि पोळी चुरून खायची बघा, खूप छान लागते. माझ्या दोघी मुलांना हे आवडते. मस्त आपलं घरच्या साईजचं इथं तूप इथं निघाले. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या शनिवारी व्हिडिओमध्ये. तो म्हणतो धन्यवाद सगळ्यांना.